सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 16 मधील शिवाजीनगर व पंचशील नगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची जोरदार चौक सभा पार पडली। या सभेत भाजप उमेदवारांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत विरोधी उमेदवारांवर कठोर शब्दात ताशेरे ओढले। चौक सभेच्या सुरुवातीला भाजप उमेदवारांनी संविधान स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। सभेत बोलताना भाजप उमेदवारांनी आरोप केलाय की प्रभागात वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या नगरसेवकांनी विकास करण्याऐवजी गुन्हेगारी अवैध धंद्यांना खत पाणी घातलंय। टाकळी परिसरात खुलेआम मद्य विक्री, जुगार अड्डे, रोलेट व बिंगो यांसारख्या प्रकारांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून गुन्हेगारी वाढल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। यावेळी भाजप उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दात भूमिका मांडताना सांगितले की 100 दिवस शेळी बनून जगण्यात काही अर्थ नाही। अन्याय, गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरोधात लढायचं असेल तर एक दिवस वाघ म्हणून जगा। त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळालाय। भाजपने प्रभाग क्रमांक 16 मधून प्राध्यापक कुणाल वाघ, चेतन दराडे, पुष्पा ताजनपुरे आणि योगिता गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले। हे चारही उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत असून नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन अवैध धंद्यांचा बिमोड, तरुणांसाठी सुरक्षित वातावरण आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचं मतदारांना पटवून देत आहे। चौक सभेत विरोधकांचा समाचार घेत भाजप उमेदवारांनी विकास हवा असेल, गुन्हेगारी मुक्त प्रभाग हवा असेल तर आम्हाला महापालिकेत पाठवा अशी थेट साथ मतदारांना घातली आहे। या सभेमुळे प्रभाग क्रमांक 16 मधील निवडणूक प्रचाराला अधिक धार आल्याचं चित्र दिसून येत आहे। साठी जी एक्झाम असते ती, आणि मला आता 2 महिन्यात डॉक्टरेट मिळणार आहे, कारण माझी प्री व्हायवा झाली आहे, डॉक्टरेट पदवी मिळणार आहे। मी डॉक्टर कुणाल वाघ असं नाव लागणार। सांगायचा उद्देश असा की तुमच्या सारख्याच गरीब घरातून आम्ही आलोय। मला वाटतं तुमच्या तरी काही परिस्थिती खूप चांगली दिसते, पण आमची त्यावेळेस यापेक्षा दयनीय परिस्थिती होती। कदाचित कोणाला जे माझ्या वयाचे असतील त्यांना माहित असेल का शिळ्या भाकरीचे कोरके खाल्ल्यावर ज्याच्यावर मीठ मिरची टाकून, आता आपले शिळे भाकरी खात नाहीत लोक, पण जे लोक माझ्या वयाचे त्यांनी ती गरिबी पाहिली। शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता, 11ची शाळा होती, शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आल्यानंतर भूक लागलेली असते घरी तेव्हा कसा तरी डबा दिला जायचा, लोणचं। कारण काही लोक काही ठिकाणी जाऊन धमकावतात की तुम्ही त्या चौक सभेला जाऊ नका, आणि मग तुम्ही आम्ही हे करू ते करू वगैरे वगैरे वगैरे। असो, पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात का एक दिवस, म्हणता ना, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा काय 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा। आणि आताच आम्ही संविधानाला अभिवादन केलंय, आणि ती ताकद आम्हाला संविधानाने दिली। ही ताकद, वाघ म्हणून जगण्याची जी ताकद आम्हाला दिली ती भारतीय संविधानाने दिली। म्हणून सातत्यानं विचार करीत असताना आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार डोक्यात, मनात आणि बुद्धीत ठेवत असतो। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे का प्रथम ज्ञान नंतर। कुणाल वाघांना द्यायचं नसेल तर चालेल, अजून कोणाचं तरी नाव घेतलं त्यांनी, पण मी म्हणेल मलाच द्या। आता का, तर तुलना करा
आपण मतदार लोक काय करतो माहितीये का, त्यावेळेस तुलना करत नाही, भावनिक याच्यावर जातो, भावनिक दृष्टिकोनातून जातो आणि तुलना करत नाही. तो माणूस शिकलेला आहे का, त्याचं चारित्र्य आहे का, त्याचं एज्युकेशन आहे का, त्याचं प्रशासकीय नॉलेज आहे का, त्याचा अभ्यास काय आहे, हे जर कधी अभ्यासलं तर मला वाटतं तुम्ही निश्चितपणे माझी निवड कराल. त्याचबरोबर ह्या भागातला जर कधी हा असा गरीब उमेदवार दिला जो तुमच्यातलाच आहे, तर कदाचित तुम्हाला कोणाच्या बंगल्यावर तासनतास एखादं प्रमाणपत्र गेटवर कुत्र्या मांजऱ्यासारखं उभं राहावं लागणार नाही. कोणाच्या गेटवर तुम्हाला कुत्र्या मांजऱ्यासारखं उभं राहावं लागणार नाही, कारण हे उमेदवार तुमच्यातलेच आहे. कधी घरात जाऊ शकता, कधी बोलू शकता, हक्काने बोलू शकता. वरती जर तुम्हाला त्यांनी ना व्यवस्थित बोलले नाही तर तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे संस्कृत भाषा आहे. आता तुम्हाला मला माहिती आहे कशी संस्कृत असते आपली, त्यात बटालियन लोकांची संस्कृती म्हणजे विचारायला सोय नाही. बटालियन समजलं का तुम्हाला काही? हा, बटालियन नाही समजलं? अरे बापरे, काय बटालियन नाही समजलं म्हणजे काय? महार रेजिमेंटल बटालियन, आलं का लक्षात? जी जगविख्यात बटालियन आहे, आलं का लक्षात? आणि ती जगविख्यात बटालियनचा जेव्हा पट्टा सुरू होतो तेव्हा कोणाला ते घाबरत नाही. आणि म्हणून मला सांगायचंय तुम्हाला, तुमच्यातला जर कधी एखादा गरीब उमेदवार दिला, आमच्यासारखा दिला, तर कोणाच्या बंगल्यावर तुम्हाला तासन तास थांबायची गरज पडणार नाही. लाडक्या बहिणींनो, मी सौ पुष्पा अनिल राजनपुरे आपल्या समोर येत्या निवडणुकीमध्ये सामोरे येत आहे. मी माझे पती श्री अनिल राजनपुरे हे 2 वेळा नगरसेवक होऊन गेलेले आहे. यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेले आहे आणि सर्वांना ते परिचितच आहे. श्रमनगर हा भाग आम्ही पंचशील नगर हा भाग आम्ही रोज आता सध्या प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन आम्ही तुम्हाला सतत सांगत आलो आहे की आम्ही उमेदवार म्हणून तुमच्या पुढे येत आहे. भारतीय जनता पक्षाने आमच्यावर विश्वास टाकून ही धुरा आमच्या खांद्यावर दिली आहे आणि सर्वजण आम्ही 4ही उमेदवार हे तुम्ही सर्व मतांनी आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही तुमच्या प्रभागात, आपल्या ह्या पूर्ण प्रभागाचा आणि खास करून पंचशील नगराचा कायापालट करणार आहोत. कसं कायापालट करणार आहोत? आम्ही रोज पाहतो, प्रत्येक दारामध्ये आम्ही येतो तेव्हा रस्ते सध्या खराब आहेत आणि प्रत्येक नागरिकांना त्याचा अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 5 महिने सध्या पावसाळा असल्यामुळे हे काम थोडं रखडलं गेलं आहे आणि ते आता आपण पूर्ण करणार आहे. मी चेतन गणेश झराडे, प्रभाग क्रमांक 16 मधनं ब गटातनं भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करत आहे. तसं मी इथला रहिवासीच आहे, पण खूप जण म्हणतात का भाऊ तुम्ही बाहेरून आले, हे आले. माझा जन्म गांधीनगर मधला आहे. मी इथे लहानपणीपासनं आणि इथे जेवढे पोरं आहेत म्हणजे जितके पण आहेत त्यांच्याबरोबर माझं लहानपण गेलेलं आहे. माझी एक नाळ इथून जोडलेली आहे. तर जे काही असेल आपल्या इथल्या समस्या ते मला सगळं अवगत आहे. इथल्या ज्या समस्या आहे ते दूर करायचं आहे आणि मला पक्षाने संधी दिलेली आहे. आपण मतदान करून आमच्या पूर्ण पॅनलला निवडून आणावे आणि आम्हाला जिंकून द्यावे. आम्ही इथल्या सर्व समस्या दूर करायचे पूर्ण कटिबद्ध आहोत. धन्यवाद. मी योगिता सचिनदेव गायकवाड, प्रभाग क्रमांक 16 ड गटातून उमेदवारी करत आहे. तसेच माझे पती सचिनदेव गायकवाड हे गेल्या 15 वर्षापासून बीजेपीचे काम करत आहेत. ते 16 चांगले उत्कृष्ट आणि चांगली सेवा देत आहे. तरी तुम्ही येत्या 15 तारखेला कमळासमोरील बटन दाबून मला व माझ्या पूर्ण पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद.
जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. लावून बोटाला शाई, भक्कम होईल लोकशाही. नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा. मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत. जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया. कर मतदान सांगतंय संविधान. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. चला तर मग मतदान करूया. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.